राधाकृष्ण विखे पाटलांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाचं खासदार दिलीप गांधी यांनी स्वागत केलं। मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती नाराजी मात्र स्पष्ट दिसत होती। तसंच मी भारतीय जनता पार्टी आणि जनसंघापासूनचा कार्यकर्ता आहे आणि उद्याही कार्यकर्ताच राहणार। पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्यानुसार आम्ही निर्णय घेणार, तसंच पुढची भूमिका योग्य वेळी देणार असल्याचं दिलीप गांधी यांनी म्हटलं। अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळालेला आहे। डॉक्टर सुजय विखे जे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव त्यांनी भाजपात प्रवेश केला। या संदर्भात आता विद्यमान खासदार दिलीप गांधी यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। त्यांचं नेमकं काय मत आहे? एक आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार रावसाहेब दानवे पाटील आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांना पक्षात प्रवेश दिला। संघटनेमध्ये जो येतो त्याचं आम्ही स्वागत करतो, आम्ही पण त्यांचं स्वागत करतो। तुम्हाला याच्या बाबत माहित होतं का? आता तुमची नेमकं पुढची भूमिका काय असणार? एक असं आहे की मी भारतीय जनता पार्टीचा जनसंघापासूनचा कार्यकर्ता आहे, तो पासून काम करत आलो आहे। इतिहासात करत होतो, वर्तमान काळातही करतो आणि भविष्य काळातही करत राहणार आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत। एका आचारसंहितेत एका संघटनेच्या माध्यमाशी तयार झालेलो आहोत, त्यामुळे त्याच पद्धतीनं पुढची वाटचाल आमची असणार आहे। नक्कीच आतापर्यंत एवढीच भूमिका आहे, पुढची भूमिका नंतर योग्य वेळी जाहीर करणं असं त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन विक्रम बनकरसह कुणाल जायकर, TV9 मराठी, अहमदनगर। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।